मित्रांनो, तुम्हाला माहितीये का स्टॉक मार्केटमध्ये फक्त 10% लोक प्रॉफिट काढतात आणि त्या 10% मधले 60 ते 70% लोक ऑप्शन सेलिंग करतात आणि तीच ऑप्शन सेलिंग करणारे मित्र आज मला भेटायला आले आणि स्टॉक मार्केट म्हणलं तर फक्त स्ट्रॅटेजीवरती आमचं डिस्कशन झालं बघा. नाश्ता करायला जाताना मित्र सुद्धा भेटल्यात बघा आणि नाश्ता करता करताच एवढं भारी डिस्कशन झालं की त्याचा फायदा आम्हाला नक्की होणार आहे. मोठं प्रॉफिट काढायला मोठा फंड लागत नाही मित्रांनो, तर लागतोय माइंडसेट. आणि माइंडसेट कसा येतोय तर तो फक्त परफेक्ट रोडमॅप मुळे. आणि तुम्हाला जर रोडमॅप पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला. परत संध्याकाळच्या टायमाला काही करमना झालं त्यामुळे मित्रासोबत जुन्या स्टँडवरती गेलतो बघा वडापाव खायसाठी. तिथं पण गर्दी होती. 5-10 मिनिटं वेटिंग केल्यानंतर आपण बसलो निवांत. गरम गरम वडापाव काढायचं चालू होतं बघा. आणि ह्यो वडापाव आहे जुन्या स्टँडवरचा शानबागचा वडापाव. एकदम भारी क्वालिटी आहे, त्यामुळे इथं सारखी सारखी येऊ वाटते. आणि घरला जाताना मी कायमीतनं पार्सल नेत असतोय बघा. मित्राला बी लय आवडते. हिथली चटणी पेल्याशिवाय काही मजा नाही बघा. त्यानंतर काकांना भेटलो आणि सांगितलं की एवढं भारी वडापाव तुम्ही किती वर्ष झालं करताय, अजून माणसं कशी काय येते. त्यांनी म्हटलं खाऊन बघितल्याशिवाय काही कळत नाही, एकदा येऊन खाऊन जावा. त्यानंतर संध्याकाळी अचानक नियोजन झालं होतं जेवायला जायचं. त्यामुळे माझी बहीण, भाऊजी आणि भाची तिघ जण मिळून जेवायला आली बघा. आणि माझी भाची मला फोन करून सारखी पिडते, सारखी बाहेर खायला जातोयस, मला का नेत नाहीस म्हणून. तिला आज खायला आणले पण तिनं काही खाल्ली नाही. एवढं सगळं मागवलं होतं पण तिनं नुसतं भात खाल्लाय. सगळ्यांना जेवण पण आवडलंय, मस्त मध्ये पोट भरून जेवलो बघा. तर गाईज आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या. जय हिंद, जय गोटे महाकाळ.